नमस्कार. आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात जरा डोकावणार आहोत. हो, आणि त्यातला एक विशिष्ट श्लोक 11वा श्लोक. बरोबर. श्लोक क्रमांक 11. आपल्याकडे त्याचं मूळ संस्कृत आहे, मराठी अर्थ आहे आणि त्यावर थोडं आपण बोलू शकतो काय आहे नक्की त्यात. नक्कीच. याचा उद्देश हाच आहे की त्यामागचा विचार समजावून घ्यायचा. तर श्लोक असा आहे, अयन्येषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवही. याचा साधा मराठी अर्थ, दुर्योधन आपल्या सैनिकांना म्हणतोय की तुम्ही सगळे वीर आपापल्या जागेवर म्हणजे व्यूहरचनेत जिथे आहात तिथे ठाम उभे राहा आणि सर्व बाजूनी फक्त पितामह भीष्मांचं रक्षण करा. अच्छा, म्हणजे फोकस भीष्मांवर. हो. आता वरकरणी पाहिलं तर ही एक लष्करी आज्ञा वाटते, नाही का? हो, अगदी तशीच आहे, युद्धाच्या सुरुवातीला दिलेली. की बाबांनो, आपला सर्वात महत्वाचा योद्धा त्याला सुरक्षित ठेवा. पण मला वाटतं यात फक्त रणनीती नाहीये, काहीतरी अजून आहे. काय वाटतं? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. ही निश्चितच एक लष्करी आज्ञा आहे. कुरुक्षेत्रावर दुर्योधन हेच सांगतोय की आपापल्या जागी रहा आणि भीष्मांना सांभाळा. पण ह्याच्या मागे जी भावना आहे ना, ती जास्त महत्वाची आहे. आणि आपल्याकडे जी माहिती आहे त्यात पण ही गोष्ट समोर येतेय. कोणती भावना? एक प्रकारची, काय म्हणू शकतो आपण, असुरक्षितता दुर्योधनाच्या मनातली. अच्छा. म्हणजे बघा, भीष्म पितामह हे कौरवांचे सर्वात मोठे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या ताकदीबद्दल दुर्योधनाला काही शंका नाहीये, अजिबात नाही. पण तरीही फक्त त्यांच्याच रक्षणाची अशी विशेष आज्ञा देण्यामागे एक भीती आहे, एक चिंता आहे. कशाची भीती? भीष्म तर स्वतःच एवढे मोठे योद्धे आहेत. कदाचित ही भीती असेल की भीष्मांची निष्ठा पूर्णपणे आपल्या बाजूने राहील ना, कारण पांडवही त्यांचे नातूच होते. हो, हा एक मुद्दा आहे. किंवा दुसरी शक्यता अशी की जर भीष्मांना काही झालं तर आपल्या सैन्याचं मनोधैर्य पूर्णपणे खच्ची होईल, ही भीती असू शकते. हा मुद्दा खरंच विचार करण्यासारखा आहे. म्हणजे जो स्वतः एवढा शक्तिशाली आहे, जो इतरांचं रक्षण करू शकतो, त्याच भीष्मांच्या रक्षणाची आज्ञा देणं, हो ना? हो. हा एक गमतीशीर विरोधाभास आहे खरं तर. मग हे फक्त लष्करी सावधगिरी म्हणून बघायचं की या दुर्योधनाच्या मानसिकतेचं प्रतिबिंब जास्त आहे? मला वाटतं यात दुर्योधनाच्या मानसिकतेचं प्रतिबिंब जास्त गडद आहे. कसं काय? कारण ही केवळ एका योद्ध्याच्या रक्षणाची गोष्ट नाहीये, ही पितामह भीष्मांच्या रक्षणाची गोष्ट आहे. ते फक्त एक वॉरियर नाहीत. नाही, ते कुरुवंशाचे आधारस्तंभ आहेत. अगदी एक भावनिक केंद्र आहेत ते. आणि त्यांच्या भोवती असं संरक्षणाचं कवच उभं करायची गरज दुर्योधनाला वाटते. यातून त्याची त्यांच्यावरची भिस्त आणि त्याच वेळी एक प्रकारची चिंता, असुरक्षितता, दोन्ही गोष्टी स्पष्ट दिसतात. म्हणजे सर्वात शक्तिशाली व्यक्तीवरही जबाबदारीचं आणि अपेक्षांचं ओझं असतं आणि नेत्याला त्याची काळजी वाटते. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे या एका श्लोकातून आपल्याला नेतृत्वाचा एक महत्वाचा पैलू कळतो. कोणता पैलू? की नेता कितीही मोठा असो किंवा त्याचे सहकारी कितीही पराक्रमी असोत, तरी कुठेतरी त्याला इतरांच्या एकत्रित पाठिंब्याची गरज वाटते, संरक्षणाची गरज वाटते. अगदी बरोबर. आणि हा धडा काही फक्त महाभारतापुरता किंवा राजकारणापुरता नाहीये. नाही, हा एक युनिव्हर्सल अनुभव आहे, मानवी स्वभाव आहे हा. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात, कामाच्या ठिकाणी हे पाहतो. कुठे? म्हणजे बघा ना, ज्या व्यक्ती आपल्याला खूप सक्षम वाटतात, आत्मनिर्भर, कणखर वाटतात, हो, त्यांनाही कुठेतरी आपल्या टीमची, आपल्या सहकार्यांच्या पाठिंब्याची गरज असतेच. विश्वासाची, कधीकधी भावनिक आधाराची गरज असते. हे खरंय. पण अनेकदा ही गरज उघडपणे बोलून दाखवली जात नाही, नाही का? बरोबर. जसं इथे दुर्योधन भीष्मांना जाऊन सांगत नाहीये की आजोबा, मला तुमची काळजी वाटतेय. नाही, तो तसं नाही म्हणत. तो सैन्याला आज्ञा देतोय की त्यांचं रक्षण करा, म्हणजे अप्रत्यक्षपणे व्यक्त करतोय. अगदी याच पद्धतीने आजच्या जगातही अनेक नेते असतील किंवा अगदी सामान्य सक्षम व्यक्ती असतील, ज्या आपली असुरक्षितता किंवा आधाराची गरज अशी अप्रत्यक्षपणेच व्यक्त करत असतील. आणि ही गरज ओळखणं आणि त्याला प्रतिसाद देणं हे एका चांगल्या टीमचं किंवा एका चांगल्या समाजाचं लक्षण म्हणता येईल. बरोबर. या श्लोकातून हेच शिकण्यासारखं आहे की जे सामर्थ्य आपल्याला दिसतं त्याच्यामागे अनेकदा संरक्षणाची, आधाराची आणि मान्यतेची एक सूक्ष्म गरज लपलेली असू शकते, जी आपण सहजपणे दुर्लक्षित करतो. हो. तर मग या सगळ्या चर्चेचा आपण एकंदरीत विचार केला तर सार काय निघतो? सार हाच की जे वरवर दिसतं, जे सामर्थ्य दिसतं, त्याच्या पलीकडे जाऊन व्यक्तीच्या किंवा नेत्याच्या
भावनिक आणि मानसिक गरजा समजून घेणं महत्वाचं आहे. हो, हा श्लोक आपल्याला त्या दिशेने विचार करायला लावतो. नक्कीच. आणि हे आपल्याला एका वेगळ्या प्रश्नाकडे पण घेऊन जातं कुठल्या? की आपण आपल्या आजूबाजूला जे बलवान लोक मानतो त्यांच्या बाबतीत आपण किती संवेदनशील असतो. म्हणजे त्यांचा तो कणखर मुखवटा असतो, त्याच्या मागे कदाचित काही असुरक्षितता असेल, ती आपण ओळखू शकतो का किंवा ओळखायचा प्रयत्न करतो का? हा विचार खरंच खूप महत्वाचा आहे. आपल्या आजूबाजूच्या मजबूत दिसणाऱ्या व्यक्तींच्या आत जी आधाराची गरज दडलेली असू शकते, ती आपण कशी ओळखायची आणि त्याला प्रतिसाद कसा द्यायचा? बरोबर. यावर विचार करायला हरकत नाही. याच विचारासोबत आज आपण इथे थांबूया.